रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी परत खूप चांगला फ्लॅट दाखवतोय, जो फ्लॅट कल्पतरू पार्क सिटीमध्ये आहे। कल्पतरू पार्क सिटीच्याच आतमध्ये कल्पतरू सनराईज नावाचं 0 ते 6 वर्ष जुनी हे कल्पतरू सनराईज नावाची बिल्डिंग आहे। ग्राउंड प्लस तशी बघितलं 30-32 माळ्याची बिल्डिंग आहे। लोअर फ्लोअरला एक फ्लॅट आहे। किंमत जी असणार आहे ती फायनल असणार आहे, निगोशिएबल नसणार आहे। 530 कार्पेट आणि साधारणतः 7,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा 1.5 BHK म्हणा किंवा कॉम्पॅक्ट 2 BHK म्हणा, अशा पद्धतीचा हा फ्लॅट असेल। ज्या मंडळींना कल्पतरू बिल्डर्स खूप आवडतो, ढोकळे कुलक्षेत्र लोकेशन चांगलं वाटते, गार्डन बघायचे 20 एकरचं, मला असं वाटतं, आणि बजेट जेमतेम असणारे जे मंडळी असतील मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट उत्तम चांगल्या पद्धतीचा असू शकतो। कारण की हा जो फ्लॅट आहे हा जर तुम्ही बघितला तर बाहेर जाताना साऊथ ईस्ट असणार आहे। ज्यावेळेला घराच्या बाहेर आपण पडतो त्यावेळेला ह्या साईडला ईस्ट आणि या साईडला साऊथ, असं साऊथ ईस्टच्या मध्ये आपण बाहेर पडतो। बाहेर पडल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला लिफ्ट आहेत 1, 2 आणि 3, जवळजवळ 3 ते 4 लिफ्ट तुम्हाला ह्या लॉबीमध्ये मिळतात। आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडे वेगळे 2 फ्लॅट, पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, असं जवळजवळ 4-6 फ्लॅटचं 6 फ्लॅटची इकडे बांधणी केलेली आहे। 6 नव्हे 7 फ्लॅट असतील। ह्या साईडला पण एक फ्लॅट आहे। अशा पद्धतीचं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हे कल्पतरू सनराईज बनवले गेलेलं आहे। सोसायटी झालेली आहे, बिल्डिंगला OCC सगळं आहे। तुमच्या 2 घरांमध्ये जर अंतर बघितलं तुम्हाला एवढं मोठं अंतर ह्या 2 घरांना वेगळं आणि त्यांच्या पद्धतीनं मिळतं। आणि ज्यावेळेला आपण घराच्या जवळ जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे शू रॅक ठेवण्यासाठी जागा आहे। अधिक तुम्ही आतमध्ये आला तर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असा हॉल मिळतो। जर तुम्ही बघितलं ह्या साईडला आणि अशा पद्धतीचा हॉल। आता सध्या दुपार झालेली आहे, दुपारचं ऊन तुमच्या घरामध्ये ऑलरेडी आलेलं आहे। इकडनं जर बघितलं तर भविष्यात येणारी डेव्हलपमेंट तुम्हाला इकडे असू शकते, मी नाकारत नाही, पण सध्याची परिस्थिती आहे की अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं व्ह्यू मिळतो। आणि नंतर घराच्या तुम्ही ज्यावेळेला हॉलच्या ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला असं एल शेपमध्ये चांगल्या पद्धतीचे किचन दिले गेलेलं आहे, जे किचन असं सुंदर आणि हे असं आहे। प्रकाश घरामध्ये खूप चांगला आहे। इथं फ्रीजसाठी जागा असणार आहे। आणि जर आपण समोर हॉलच्या ह्या साईडला निघाल्यानंतर जर आपण पुढे आलो तर तुम्ही बघू शकता इथं प्रॉपर वॉशिंग मशीनला एक पॉईंट दिलेला गेला आहे की बाबा इथं वॉशिंग मशीन ठेवा, वरती काही स्टोरेज करायचं तर स्टोरेज करू शकता। ह्या साईडला मात्र आला तर तुम्हाला इथे बघा कपाट प्रॉपर सेट आहे आणि बेड पण प्रॉपर सेट आहे। बेडच्या पलीकडल्या पण साईडला जागा आहे, ह्या साईडला पण जागा आहे, समोरच्या साईडला पण जागा आहे। अशा पद्धतीचा हा एक छोटा बेडरूम आहे। छोटा बेडरूम म्हणण्यापेक्षा कॉम्पॅक्ट बेडरूम आहे, पण कॉम्पॅक्ट किती आहे, बेड लागूनही जागा उपलब्ध आहे, अशा पद्धतीचा बेड लागू शकतो। नंतर इकडे आपण आल्यानंतर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक बनवले गेलेलं आहे, जे अशा पद्धतीचं आणि सुंदर चांगल्या पद्धतीचं नक्की तुम्हाला इथं मिळेल। जुना आहे फ्लॅट पण चांगल्या पद्धतीचा आहे। नंतर तुम्ही इकडे येता, इकडे आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इकडे तुम्हाला एक परत बेडरूम पण मिळतो। ह्या बेडरूमला पण तुम्ही जर बघितलं ते इकडं ऑलरेडी कपाट ठेवले गेलेलं आहे। ह्या साईडला बेड लागल्या, बेडच्या बेडच्या ह्या साईडला पण जागा आहे, इकडनं खिडकी पण आहे, पण इकडं पण जागा आहे। इकडनं समोर जर आला तर इथे पण जागा आहे, त्याच्यानंतर ह्या साईडला आलं तर इथे पण जागा आहे। नंतर इकडनं जर समजा ह्या साईडला गेलो तर इथे एक तुमचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडं पण मिळतं। अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 6 ते 7,000 रुपये कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं मेंटेनन्स असणार आहे। सोसायटीचं मेंटेनन्स असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असणारं एक पार्किंग सहित हा फ्लॅट आहे। पण याची किंमत आहे 91 लाख रुपीज, नॉट निगोशिएबल। 91 लाख रुपयात हा फ्लॅट मिळणार आहे। पण 91मध्ये तुम्ही म्हणता परत कमी करा तर त्याच्यात काही शक्य होणार नाही। पण ज्या मंडळीला ढोकळे कोळशाला कल्पतरू सगळ्या ब्रँडमध्ये 91 लाख रुपीजला जर फ्लॅट घ्यायचा असेल तर हा 91 लाख रुपीज नॉट निगोशिएबल, याच्यात पैसे कमी होणार नाहीत, पात्र घ्या आणि बघा अशा पद्धतीनं। म्हणजे 91पेक्षा तो मात्र काही कमी करणार नाही। कोणत्या बँकेचं लोन तुम्हाला मिळू शकतो, बिल्डिंगला OCC सोसायटी सगळं झालेलं आहे। अशा पाण्याचा प्रॉब्लेम नाही, लाईटीचा प्रॉब्लेम ढोकळे कोळशेत्र रोडवरती नक्कीच नाही आहे। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आपण रोज दाखवण्याचा कार्यक्रम करतो। त्यातनं कोणाचं होतं आहे, कोणाचं नाही होत, कोणाचं काय, त्या पद्धतीने सगळं आहे। बाकी तुमच्या सद्सद्विवेकाला जे गोष्टी योग्य वाटतात त्या गोष्टी माझ्याशी चर्चा करा। माझ्याकडनं पण मी चांगलं सांगण्याचा, चांगलं बोलण्याचा, माझा फायदा न बघता करण्याचा मी नक्की प्रयत्न करत राहीन। अशाच पद्धतीचे आमच्या घरं बघत राहा, सबस्क्रायबर्स आम्हाला करत राहा। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।